नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मागील व्हिडिओत आपण आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी म्हणजे पैशांची कमतरता न भासण्यासाठीचे काही उपाय पाहिले होते. आज मी तुम्हाला नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन कसे साजरे करायचे व त्यामागे काय कथा आहे ते सांगणार आहे. रक्षाबंधन म्हणजे काय, तर बहिणीने भावाला राखी बांधावी, मग भावाने बहिणीची जीवनभर रक्षा करावी. रक्षाबंधन म्हणजे ध्येयरक्षण. ज्याने जीवनात काही बंधन मान्य केले आहे, जो जीवनात काही ध्येयासोबत बांधला गेलेला आहे, तोच जीवनाचा विकास साधू शकतो. या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांना राखी बांधल्याने एक मोठे संरक्षणाचे नाते तयार होते. बघा, रक्षाबंधन हा भाऊ बहिणींचा सण असतो. रोजच्या जीवनात भाऊ बहिणींचे भरपूर भांडणं होतात. काही ना काही कारणावरून कुरकुर होते, भांडणं होतात, रुसवेफुगे होतात. पण या दिवशी सगळं विसरायचे असते. बहीण भावाला राखी बांधते, त्याच्यासाठी गोडधोड स्वयंपाक करते, खाऊ घालते. भाऊ तिला एखादी आवडती भेटवस्तू देतो. तुटलेली नाती जोडावीत आणि जोडलेले नाते अधिक दृढ व्हावी हे सांगणारा हा सण असतो. रक्षाबंधन म्हणजे प्रेमबंधन. आजच्या दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते, म्हणजे त्याला हृदयाच्या प्रेमाने बांधते आणि तिच्या रक्षणाची जबाबदारी भाऊ स्वतःवर घेतो. त्यामुळे बहीण समाजात निर्भयपणे फिरू शकते. तर प्रत्येक बहिणीने भावाला राखी बांधत असताना हा मंत्र म्हणावा. मंत्र असा की एन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वामहम बंधयामी रक्षे चलमाचल. हा मंत्र म्हणून राखी बांधल्याने भावाचे रक्षण होते. म्हणून राखी बांधताना प्रत्येक बहिणीने हा मंत्र जरूर म्हणावा. आता त्यामागची कथा अशी आहे की गुजरातचा बादशाह बहादूर शहाने चित्तोड राजावर हल्ला केला. त्यावेळी चित्तोडचा कारभार राणी कुमावती पाहत होती. तिने त्याच्याशी निकराने युद्ध केले, पराक्रम गाजवला. पण बहादूर शहाच्या सैन्यबलामुळे चित्तोडची ताकद कमी पडली. त्यामुळे पराभव समोर दिसू लागला. त्यावेळी राणी कुमावतीने बाबराचा मुलगा हुमायूँ याला राखी पाठवून आपले चित्तोडचे रक्षण करण्यास सांगितले आणि हुमायूँने देखील राखीचा स्वीकार करून जाती धर्म याचा मुळीच विचार न करता चित्तोडचे रक्षण केले. असे हे राखीचे सामर्थ्य असते. आणि वैदिक काळापासून रक्षाबंधन किंवा रसमंगळ या संस्काराची प्रथा रुजू आहे. जेव्हा श्रीकृष्णाच्या करंगळीला सुदर्शन चक्राचा घाव लागला, तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून श्रीकृष्णाच्या हाताला बांधला, करंगळीला बांधला. तेव्हापासून द्रौपदीच्या रक्षणाची जबाबदारी भगवान श्रीकृष्णावर आली. श्रीकृष्ण द्रौपदीला बहीण मानत होते. जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते, तेव्हा भगवान श्रीकृष्णानेच तिची रक्षा केली. अशा प्रकारे ही सुद्धा पौर्णिमेची कथा आहे. तसेच या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा का म्हणतात, तर हा कोळी लोकांचा मोठा सण आहे. या दिवशी समुद्राची पूजा करतात. या दिवसापासून समुद्र शांत व्हावा, बोटी जहाजे चालू व्हावेत, यासाठी लोक जलदेवतेची पूजा करतात. काही लोक समुद्रात नारळ अर्पण करतात. हा सण कोळी लोकांचा म्हणून पण समजला जातो. नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवतेची समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करतात. वरुण ही पर्जन्याची देवता आहे आणि पौर्णिमेच्या आधी 2 महिने भरपूर पाऊस पडत असतो. समुद्रावर वादळी वारे वाहतात. समुद्र खवळलेला असतो. त्याचे ते स्वरूप भयंकर असते. त्या स्थितीत समुद्रात संचार करणे अशक्य असते. म्हणून श्रावणी पौर्णिमेपासून समुद्र शांत होतो. अशा प्रकारे ही नारळी पौर्णिमेची कथा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असेल किंवा समस्या असेल तर ते मला कमेंट करून सांगा. मी त्यावर तुम्हाला जरूर मार्गदर्शन करेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.